शेतकरी मित्रांनो, ई पीक पाहणी करण्याचे फायदे आणि तोटे काय आहेत माहिती आहे का तुम्हाला? तर ई पीक पाहणी शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाची आहे, कारण ती थेट सरकारी योजनेमध्ये येते. नुकसान भरपाई आणि अनुदानाशी ही जोडली जाते, ज्यामध्ये शेतकरी स्वतःच्या पिकाची नोंद स्वतःच्या मोबाईलवरून करू शकतो आणि याची अंमलबजावणी न केल्यास काही तोटे आहेत आणि काही फायदे पण आहेत. तर ते कोणते आहेत, तर ते आज आपण बघणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत आणि ई पीक पाहणी ही कशी करायची हे पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ नक्की पूर्णपणे बघा. तर ई पीक पाहणी करण्याचे फायदे काय आहेत? ई पीक पाहणी केल्यामुळे तुमच्या सातबारा उतार्यावर पिकाची अधिकृत नोंद होते. शासकीय योजनांचा लाभ, पीक विमा, नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान भरपाई याच्यासाठी तुम्हाला ई पीक पाहणी हे करणे अनिवार्य आहे. पीक कर्ज मिळवणे सोपे जाते. बँकेकडून पीक कर्ज क्रॉप लोन घेताना तुमच्या शेतात पीक आहे याची खात्री ई पीक पाहणीच्या नोंदीवरूनच केली जाते. सरकारला राज्यामध्ये कोणत्या पिकाचा किती पेरा झाला याची अचूक माहिती मिळते. यामुळे भविष्यात पिकाला हमी भाव मिळण्यास मदत होते. पूर्वी पिकाची नोंद हे तलाठी करत असत, आता शेतकरी स्वतःच करत असल्याने पारदर्शकता आली आहे आणि चुकीची शक्यता ही कमी झाली आहे. शेतीमालाची विक्री करताना उदाहरणार्थ कापूस, सोयाबीन, तूर यांच्या खरेदी केंद्रावर अनेकदा पीक पेरा नोंदवलेला सातबारा मागितला जातो. तर शॉर्टली सांगायचं तर तुम्हाला कुठल्या पण सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही ई पीक पाहणी केलेली असणे खूप गरजेचे आहे. आणि ई पीक पाहणी नाही केली तर कोणते तोटे आहेत? जर तुम्ही ई पीक पाहणी नाही केली तर अतिवृष्टी, दुष्काळ किंवा इतर नैसर्गिक संकटामुळे पिकाचे होणारे नुकसान यांच्याकडून सरकार जोडून मिळणारी निधी ही तुम्हाला मिळणार नाही. तुम्हाला पीक विमा मिळवण्यासाठी पण अडथळा येऊ शकतो. पीक विमा हप्ता भरला असला तर पिकाचे तुम्ही क्लेम करू शकत नाही, पीक विम्याचे तुम्ही क्लेम करू शकत नाही. कर्ज मिळवताना पण तुम्हाला खूप समस्या येऊ शकतो. बँकेकडून मिळणारे पीक कर्ज हे पीक कोणतं आहे याच्यावरतीच अवलंबून असतो आणि जर का तेच तुमच्या सातबाऱ्यावरती नोंदवलेलं नसेल तर तुम्हाला कर्ज पण मिळत नाही. जर तुम्ही ई पीक पाहणी केलीच नाही तर काही काळानंतर तुमचं शेत हे पडीक मानलं जातं. शासनाच्या रेकॉर्डमध्ये हे पडीक मानलं जातं आणि त्याच्यावर होणारे जे काही मूल्यांकन आहे याच्यावरती परिणाम पडू शकतो. आणि आता ई पीक पाहणी ही योग्य प्रकारे कशी करायची हे मी तुम्हाला सांगतोय, तर तुम्ही बघा आणि तुम्ही तुमच्याच मोबाईलवरून ई पीक पाहणी ही करू शकता आणि तुम्हाला तुमची ई पीक पाहणी हे तुमच्या शेतामध्ये जाऊनच करायची आहे. सर्वात आधी तुम्हाला ई पीक पाहणी हे ऍप ओपन करायचंय. हे ऍप तुम्हाला प्ले स्टोर वर मिळून जाईल. ओपन केल्यानंतर तुम्हाला 2 वेळा उजव्या साईडला स्वाईप करायचं. नंतर तुम्हाला महसूल विभाग निवडायचा आहे. नंतर शेतकरी म्हणून लॉग इन करा याच्यावरती क्लिक करायचंय. इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे. संकेतांक पाठवावरती क्लिक करा. नंतर नाव टाका. परत संकेतांक पाठवा याच्यावरती क्लिक करा. ओटीपी टाका आणि लॉग इन करा. नंतर नवीन खातेदार नोंदणी करा याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला जिल्हा निवडायचा आहे, तालुका निवडायचा आणि गाव निवडायचं आहे. गाव निवडल्यानंतर तिथे हे ओपन होईल. इथे तुम्हाला नाव किंवा गट क्रमांक टाकून तुम्हाला हे तुमचं नाव बघायचंय, तुमचं नाव शोधायचंय आणि तुमचं नाव किंवा गट क्रमांक हा मराठीत टाकायचा आहे. नाव सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही आधीच्या पेजवरती वापस असाल आणि इथे परत तुम्हाला तुमचं नाव सिलेक्ट करायचंय. येथे जर का तुमच्या शेतामध्ये पड असेल तर तुम्ही त्यांची नोंदणी करू शकता किंवा शेताच्या बांधावरती झाडे असतील तर त्यांची पण तुम्ही नोंदणी करू शकता किंवा तुम्हाला बघायचं असेल की आपल्या गावात कुठल्या पिकांची नोंदणी झाली आहे तुम्ही ते पण इथे बघू शकता. सध्या तरी आपण पिकाची नोंदणी करतोय म्हणून तुम्हाला पीक माहिती नोंदवा याच्यावरती क्लिक करायचंय. इथे तुम्हाला खाते नंबर टाकायचंय, गट क्रमांक टाकायचंय, बाकी डिटेल हे आपोआप येणार. गाव निवडायचंय, पिकाचा वर्ग निवडायचाय, एक पीक आहे का बहुपीक आहे ते निवडायचंय, पीक आहे का फळबाग आहे ते निवडायचंय आणि येथे तुम्हाला क्षेत्र भरायचंय. जर का 2 पिके असतील तर तुम्हाला दोन्ही पिकांचे किती किती क्षेत्र ते टाकायचे किंवा जर तुमचं एकच पीक असेल तर पूर्ण क्षेत्र भरा याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचंय. जलसिंचनाचे प्रकार निवडायचे, जलसिंचनाच्या पद्धती निवडायचे, तुषार सिंचन आहे कोणतं सिंचन आहे ते निवडायचंय आणि लागवडीची तारीख टाकायची. पुढे जावरती क्लिक करायचंय. येथे तुम्हाला तुमच्या शेताची लोकेशन दाखवली जाईल, मॅप वरती दाखवली जाणार. तुम्हाला ते पुढे जावरती क्लिक करायचंय. आता तुम्हाला येथे 2 फोटो काढायचे, तुमच्या पिकाचे 2 फोटो काढायचे. जे पण पीक तुम्ही शेतामध्ये पेरलंय, ज्याची तुम्ही ई पीक पाहणी करताय त्याचे तुम्हाला फोटो टाकायचे. याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचंय आणि येथे तुम्हाला तुमची पूर्ण माहिती चेक करायची बरोबर आहे की नाही. नंतर खाली तुम्हाला एक छोटासा बॉक्स दिसेल त्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला पुढे याच्यावरती क्लिक करायचंय. क्लिक केल्यानंतर तुमची ई पीक पाहणी पूर्णपणे होऊन जाते. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो, डिव्हाइसची काही लिमिट नाही. तुमच्या घरामध्ये जेवढे पण खाते आहेत त्यांची ई पीक पाहणी तुम्ही एकाच मोबाईलवरून करू शकता.